नगरपालिकेत रामच्या घराची नोंद असल्यामुळे राम त्याच्या स्वतःच्या नावाने नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत असतो. परंतु घराचं मूळ रजिस्टर खरेदी खत हे श्यामच्या नावावर असते. त्यामुळे जरी कब्जा हा रामचा असला तरी घराचा मूळ मालक हा श्याम असतो. घरमालकाचे चुकून दुर्लक्ष झाले आणि भाडेकरूचे नाव नगरपालिकेच्या नोंदीत चढले. त्यामुळे जरी भाडेकरूकडे घराचा ताबा जरी असला तरी घराचा खरा मालक हा तो घरमालकच असतो. घराची अद्याप वाटणी झालेली नसते. घराची नोंद नगरपालिकेत झालेली असते. त्या नोंदीत फक्त एकाच भावाचे नाव असते. त्यामुळे तो एकटाच भाऊ ते सर्व कर भरत असतो. परंतु याचा अर्थ असं होत नाही की केवळ महसूल नोंदीत त्या एकट्या भावाचीच नोंद आहे म्हणून बाकीच्यांचा हक्क नाही आणि केवळ तो एकटाच त्या प्रॉपर्टीचा मालक होतो. माननीय कलकत्ता हायकोर्ट यांचे दिनांक 7 जुलै 2025 रोजीचे असे जजमेंट आहे की महानगरपालिका किंवा महसूल नोंदीमध्ये किंवा मालमत्तेच्या कराच्या नोंदीमध्ये केवळ एकट्या व्यक्तीच्या नावाची नोंद असणे याचा अर्थ असा होत नाही की केवळ त्या व्यक्तीला त्या मालमत्तेचा कायदेशीर मालकी हक्क मिळाला आहे.